नमस्कार. आता आपण आहोत मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी. हे ठिकाण प्राचीन शैलाश्रय अर्थात रॉक शेल्टर्स या जुन्या चित्रशैलीविषयी प्रसिद्ध असणारं हे ठिकाण आहे. पहा, अर्थातच हे ठिकाण प्राचीन गुहाचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या बाजूला एका मोठ्या दगडावर या ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध अशा चित्रशैलीविषयी आणि येथील गुहांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. येथून पुढे या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला की या ऐतिहासिक गुफा आपल्याला पाहायला भेटतात. वणव्यासारख्या संभाव्य धोक्याचा विचार करून या ठिकाणी जागोजागी अशी आग विझवण्याची तजवीजसुद्धा करून ठेवलेली आहे. या डोंगरमाथी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर अशी आकर्षक झोपडी बनवलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये या डिजिटल बोर्डांच्या मदतीनं या चित्रशैलीची सविस्तर माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे, जेणेकरून पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांना ही सगळी माहिती वाचूनसुद्धा समजते. आतमध्ये प्रवेश करताना जो रस्ता बनवलेला आहे तो देखील या ठिकाणी आढळणाऱ्या दगडांपासूनच बनवलेला आहे. एक वेगळा रंग, वेगळी छटा असणारा हा दगड आहे. पहा, आणि या गुफा आहेत ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. हे आहे भीमबेटका येथील पहिले शैलाश्रय. त्याविषयी माहितीसुद्धा या ठिकाणी बाजूलाच लावलेली आहे, जेणेकरून वाचून ती माणसाला समजेल आणि या ठिकाणचा इतिहास जाणून घेण्यास माणसाला मदत होईल. हा आंतरराष्ट्रीय वारसा असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक भारतातील आणि भारताबाहेरील असतात. त्यामुळे या ठिकाणची सर्व माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये दिलेली आहे. ही आहे 2 नंबरची गुफा. या ठिकाणी निवास केला जायचा. आतमध्ये अशी बसण्यासाठी, थांबण्यासाठी जागा केलेली आहे. या ठिकाणी काढलेले हे चित्र तब्बल 3500 वर्षांपूर्वीचे आहे. गुफा नंबर 3, निवारा या ठिकाणी केला जायचा. या ठिकाणी त्याविषयी माहिती देणारा फलकसुद्धा आहे. पहा, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लक्षात येतं की त्या काळीसुद्धा मानवाने गप्प बसण्यापेक्षा काहीतरी नवीन शोधणं, नवीन विचार, नवीन संशोधन याविषयीच मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम आज मानवाने हळूहळू एवढी मोठी प्रगती केलेली आहे. या ठिकाणी एक वाघाचं चित्र पेंट केलेलं दिसतंय. पहा, वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे या ठिकाणी पेंट केलेली आहेत. जवळपास 6500 वर्षांपूर्वी पेंटिंग केलेले हे चित्र आहेत. त्या काळी जी कला अवगत होती, ज्या पद्धतीने चित्र काढले जायचे, ती चित्रकला या ठिकाणी पाहायला भेटते. याची झलक आपण वारली पेंटिंगमध्ये सुद्धा पाहतो. या ठिकाणी या खडकामध्ये अशा पद्धतीने खोलगट भाग दिसत आहेत. पहा, हे भागसुद्धा हजारो वर्षापूर्वी बनवलेले आहेत. डोळ्याचं पारणं फेडणारं हे निसर्ग सौंदर्य आहे. या ठिकाणी असे जे कप्पे आहेत, पहा, हे केलेलं काम त्यावेळी मानवाच्या डोक्यामध्ये काय कल्पना चालत असतील याचा अंदाज करून देतात. या ठिकाणी त्याची माहिती दिलेली आहे आणि तो कोणकोणती साधनं वापरायचा त्याविषयी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. माणसाच्या उत्क्रांतीचा आलेख या ठिकाणी चित्ररूपाने दिलेला आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे मंजूळ आवाज, त्यांचं बिनधास्त फिरणं, वावरणं, हेच तर खरं हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी पाहायला भेटतं, अनुभवायला भेटतं. भीमबेटका येथील सगळ्यात मोठं आकर्षण आहे. पहा, 10,000 वर्षापूर्वीचं हे पेंटिंग, 10,000. आणि त्यानंतर हे लाल रंगामध्ये जे खाली पेंटिंग केलं आहे ते 6,000 वर्षांपूर्वीच. यामध्ये जवळपास 450 पेक्षा जास्त चित्र काढलेले आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र आहेत. हे पांढऱ्या रंगामध्ये आणि लाल रंगामध्ये हे जी पेंटिंग दिसतंय, ह्यामध्ये जवळपास 4,000 वर्षांचं अंतर आहे.
या 5 नंबरच्या शैलाश्रयामध्ये शेळी, हरिण आणि इतर प्राण्यांची चित्रे पाहायला भेटतात. या शैलाश्रयांना पाहण्यासाठी एक ठराविक रूट बनवलेला आहे. त्या रूटने गेलो तर आपल्याला या सर्व शैलाश्रयांना व्यवस्थित पाहता येते. हे कासव आणि या शेजारी यामध्ये तयार झालेला मगरीचा आकार. चढ उताराने माणसाच्या शारीरिक क्षमतेचा सुद्धा या ठिकाणी अंदाज येतो. एक राजा अपनी सेनाओं को ले जाते हुए बताया गया। डेकोरेटर घोड़े पे राजा है, बाकी उसके पीछे है उसकी सेना है। उसका ये कोई वो अंदर है, बहुत बारिश भी नहीं लग रही इसलिए देख के आना है। हाँ हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी 100पेक्षा जास्त माणसं आराम करायचे, झोपायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या एकदम सुधारित अशा ACलाही फिके पाडेल असे वातानुकूलित वातावरण, जबरदस्त AC वातावरण या ठिकाणी पाहायला भेटते. अतिशय सुंदर आणि मानवाच्या त्यावेळच्या कल्पनाशक्तीला सलाम करू वाटेल असे हे ठिकाण जबरदस्त. यातून असा हा रस्ता जातो. या 9 नंबर शैलाश्रयामध्ये हातीवर स्वार होणाऱ्या माणसाचे चित्र काढलेले आहे. दहा नंबर शैलाश्रयातील बरीच चित्र अस्पष्ट दिसत आहेत, परंतु तरीही यामध्ये मोर, नाचणाऱ्या व्यक्ती आणि तलवारधारी व्यक्ती हे स्पष्ट दिसतात. आणि ही जी गुहेची पाठीमागची बाजू आहे ती तीच बाजू आहे ज्या ठिकाणी नंबर 8ची गुफा आहे आणि त्यामध्ये 100पेक्षा जास्त माणसं झोपायचे, आराम करायचे. त्याची ही पाठीमागची बाजू. ही आहे 12 नंबरची गुहा. या ठिकाणी आदिमानव प्राण्यांची शिकार करतोय अशा पद्धतीचे चित्रण केलेलं आहे पहा. म्हणजे त्यावेळी मानव जंगलात राहून, गुहेत राहून शिकार करून आपले पोट भरत होता, आपली भूक भागवत होता. ही आहे 12 नंबरची गुहा. ही आहे 13 नंबरची गुहा. आणि या ठिकाणी हे जे चित्र काढलेले आहेत पहा, हे आहे पहा वराह अर्थात डुक्कर. त्याला इतरांनी घेरलेलं आहे आणि त्याची शिकार करायची त्यांना, असं हे चित्र आहे पहा. म्हणजे त्या काळीसुद्धा जी परिस्थिती होती त्याचं चित्रण त्या काळच्या या आदिमानवांनी केलेलं आहे. नक्कीच हे आपल्यासाठी खूप गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे की त्यांनी त्यांच्या काळची परिस्थिती जर अशी चित्रिली नसती तर आज आपल्याला हजारो वर्षानंतर हे पाहायला भेटलं नसतं. ही जी 15 नंबरची गुहा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने चित्र पेंट केलेलं आहे पहा की जंगली हे प्राणी माणसावर हल्ला करतायत आणि तो माणूस स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढं पळतोय, अशा पद्धतीचं हे चित्र आहे. म्हणजे त्या काळात माणसाला ज्या अडचणी येत होत्या त्यांचंसुद्धा चित्रण त्यानं या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे दिसते पहा हे पूर्ण असं नागाच्या आकाराचं हे खडकाचं रूप, अकराळ विक्राळ रूप पाहून सॅल्यूट टू नेचर. निसर्गाची अजब करामत. या ठिकाणी कारी या झाडावर पापडा या झाडाचं रोपटं उगलेलं आहे आणि त्याचा हा वृक्ष तयार होत आहे पहा. जबरदस्त. निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो, फक्त माणसाची ती शिकण्याची इच्छा पाहिजे. या 11 नंबरच्या गुहेमध्ये त्या काळातील लढाईचे चित्र चित्रित केलेलं आहे पहा. काही सैनिक पायदळ म्हणजे पायी लढणारे आहेत तर काही घोड्यावर बसून लढणारे आहेत पहा. आणि हे चित्र आपल्याला त्या काळीन परिस्थिती दाखवून देते. काही सैनिक घोड्यावर बसून शत्रू सैन्यावर हल्ला करत आहे तर काही सैनिक जमिनीवरच म्हणजेच पायदळी राहूनच एकमेकांशी लढत आहेत. जबरदस्त. त्या काळची परिस्थिती या चित्राच्या रूपाने आपल्याला समजते. येथील स्थानिक नागरिकांच्या सांगण्यातून येते की या ठिकाणी पूर्ण या छताला चित्रांनी गच्च भरवलेलं होतं, खूप चित्र काढलेली होती. परंतु पावसाळ्यामध्ये जेव्हा या ठिकाणी पाणी मुरतं तेव्हा या छताचे बरेचसे चित्र खाली गळून पडले. खरं तर आपल्याला हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याची गरज आहे. प्रत्येकाने शक्य होईल त्या मार्गाने
आपण जर प्रयत्न केले तर आपण हा दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा जोपासू शकतो. या 2 डोंगरांच्या मधून वाढलेलं हे झाड, खडकावर उभं राहण्याची त्याची जिद्द, हीच माणसाला मिळणारी खूप मोठी शिकवण आहे. या गुहेमध्ये सूर्य, विंचू, वाघ, जंगली प्राणी यांचे चित्र काढलेले आहेत. पहा, माणसांचे चित्रसुद्धा या ठिकाणी काढलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की माणसानं त्यावेळी इतकी काळजी घेतली की भविष्यात त्या ठिकाणी ऊन लागू नये, पाऊस लागू नये, अशा पद्धतीनं सुरक्षित जागेवर त्यांनी चित्र काढले आणि त्यामुळं आजही हे चित्र हजारो वर्षानंतर दिसत आहेत. गुहेमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की ते घोड्यावर स्वार झालेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्याला पुढे असे टोकदार बाण काढलेले आहेत. म्हणजेच शिकार करण्यासाठी किंवा शत्रूवर हल्ला करण्यासाठी ते या पद्धतीने शस्त्र वापरत होती. ही कला त्यांना माहिती होती, यावरून दिसते. ही आहे 6 नंबरची गुहा. या गुहेमध्ये पहा, चित्र पाहिल्यानंतर लक्षात येते की ग्रुप डान्स म्हणजे समूह नृत्य, आदिवासी लोक समूह नृत्य करतानाचे चित्र या ठिकाणी काढलेले आहेत. हे समूह नृत्य सांगतायत की त्यावेळेसुद्धा माणूस एकत्र येऊन नृत्य करत होता, आनंद साजरा करत होता. आणि हे ढोल वाजवणाऱ्या माणसाचं चित्र काढलेलं आहे. पहा, काही चित्र असे आहेत की त्यांचे अर्थही समजत नाहीत. घोड्यावर स्वार झालेला हा माणूस आहे, पण हे 2 बाण काय दर्शवित आहेत ते समजलं नाही. परंतु नक्कीच हा ऐतिहासिक वारसा आपल्याला खूप काही शिकवतो आहे. आपल्या दैदिप्यमान भूतकाळाची, आपल्या मेहनती, जबरदस्त कष्टाळू माणसांची माहिती दर्शवितो, हे मात्र नक्की. मित्रांनो, आज सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतानासुद्धा आपण नवनवीन संशोधन करण्यामध्ये अडथळे समजतो किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण काम होत नाही किंवा काम केलं जात नाही असं म्हणतो. पण त्यावेळी तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, कसल्याही सुविधा नव्हत्या, कसलेही संशोधन नव्हते, परंतु माणूस आपल्या जिद्दीच्या बळावर नवनवीन संशोधन करत चालला होता, हे मात्र नक्की. या ठिकाणच्या या ऐतिहासिक अशा गुहाचित्रांची माहिती ब्रेल लिपीमध्ये सुद्धा दर्शविली आहे, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या अंध पर्यटकांनासुद्धा या ब्रेल लिपीच्या माध्यमातून ही सर्व माहिती जाणून घेता येईल. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष अशा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे, शौचालय उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपंगांसाठी व्हीलचेअरसुद्धा आहे. या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर आपण कोणती काळजी घ्यायची, जसे की कुठले चित्र काढू नये, नाव लिहू नये किंवा कचरा कुंडीतच टाकावा, घाण करू नये, अशा वेगवेगळ्या माहितीचा सूचना फलकसुद्धा प्रवेशद्वाराजवळच लावलेला आहे. जगामध्ये जे वेगवेगळे ऐतिहासिक वारसे आहेत त्यापैकीच एक म्हणजे ये भीमबेटका. या ठिकाणी निसर्ग इतका बहरलेला आहे. पहा, मोर बघा, मोर कसे दिसत आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने, शेकडोच्या संख्येने पोपट आहेत. मोर, पोपट, पक्षी या ठिकाणी मनसोक्त संचार करतात. कबूतर आहेत. या ऐतिहासिक वारशामध्ये आपण पाहू शकतो आपल्या या पूर्वजांनी या कलेची जोपासना केलेली आहे. जरासा लालसर रंग असणारा हा डोंगर आहे आणि या डोंगरांमध्ये कोरलेल्या या गुफा आहेत. भीमबेटका गुफा म्हणून ह्या प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी आपण आलेलो आहेत. पहा, एक मंदिर आहे या ठिकाणी आणि या मंदिरामध्ये भाविक इतक्या दूरून आल्यानंतर दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अतिशय म्हणजे कौतुकास्पद आहे. ही गोष्ट इतक्या दूरून यायचं आणि या ठिकाणी हे मंदिर पाहायला भेटतंय. वैष्णोदेवीच्या मंदिराशेजारीच हे शिवमंदिर आहे. पहा, या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर शिवमंदिर. या ठिकाणी गुहेमध्येच वास्तव्य करणारे हे पुजारी काका आहेत. आज एक पोपट पाहायला भेटणंसुद्धा दुर्मिळ आहे, परंतु या निसर्गामध्ये ही ताकद आहे की याने हे अजूनही जोपासलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधील पोपटांपेक्षा हे पोपट वेगळे आहेत.
खूप मोठ्या संख्येत आहे ते पहा मित्रांनो. भीमबेटका येथील शैलाश्रय अर्थात रॉक शेल्टर्स पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच हे पटतं की या ठिकाणी असणारी ही गुहेमधील चित्रशैली नक्कीच जबरदस्त आहे आणि युनेस्कोने तिला त्यामुळेच तर जागतिक ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा भीमबेटका या ठिकाणी जरूर भेट द्या.